कसे काय मंडळी, बरे असणार बरेच राहा. तर मी कोकणी वेल्डर पंकज तुमचा माझ्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतो. मंडळीनो, आज आमच्या शिमग्याचा शेवटचा दिवस आणि आज रात्रभर आम्ही शिमगो चालू असणार. तर बघा ढोल ताशाचं आवाज तरारलो. मंडळीनो पहिले येते, नंतर मग शिमगो चालू झालो. मग माधवचा सॉन्ग हाणू का, आम्ही पण लहानपणी असे लय उत्साही असायचो. हा खूप फेमस सॉन्ग आमचा माधवजी. आणि माधवजीचा सॉन्ग झाल्यानंतर आगमन झाला तर गणपती बाप्पा मोरया या जयघोषात गणपती बाप्पांचा. आणि आज मंडळ आमच्याकडे सोंगा जास्त असतात आणि कोळीन कमी नसतात. आणि मंडळ आज आनंदवाडी ग्रामस्थ पण इले होते सोंगा आणूसाठी आमच्या मांडावर. आज होतो लास्ट दिवस आणि त्यांची काल झाली होती धुळणीच्या होते, आज होते आमच्या मांडावर. आणि सगळ्यात भारी आमच्याकडे सॉन्ग असताना त्या कंचनचा तुम्ही बघा. आणि मंडळी आज आपल्याकडे मळी ग्रामस्थ पण इले होते. चिमक्याचे पाक पत्ते भारीच म्हणतात. आणि आता वाजले होते सकाळी 4 आणि आता आम्ही 10-15 मिनिटात तर शिमगो थांबवणार. आणि मग पाटील आता घुमट आणि ढोल ताशे यांची पूजा करून घेणार आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार मग सड्यावर. मंडळी आता आम्ही चाललो सड्यावर. नसतात मंडळीनो, आपले जे वार्षिक असतात नारळ ते देवचे असतात. ब्राह्मण देव, चाळो आणि आपली ग्रामदेव त्यांना नारळ देऊन झालो आमचं गाराणी झाली. आणि त्याच्यानंतर मेन हे असता सुकाट आणि भाकरी. ता मेन खाऊसाठी यायचं असता. ता खाऊन झाला आणि आम्ही येऊन पोचलो पुन्हा एकदा पुन्हा मांडावरती. आणि आता आमचा वार्षिक नारळ ठेवलं जाता या तुळशीकडे, तो आता नारळ ठेवलं जाणार आणि प्रत्येकाची गाराणी बोलली जाणार. आणि मंडळीने हे बघा वसाडे रातभर जागरण करून काय यांच्या अंगारीला होता ते झोपले होते. तरी यांची पण शूटिंग घेतलंय, ह्यांका पण जरा फेमस करा. तरी चला आता आमची धुळवड चालू झाली असा. आणि या शिमग्यातील आता शेवटची आरत काना पंढरी चालू झाली.